आज किचनमध्ये आज आपण एक छानशी पार्टी डिश पाहणार आहेत. याला पार्टी डिश म्हणू शकता किंवा हे लंच किंवा डिनरचं फुल मील होऊ शकतं. एकदम छोटंसं आहे पण फुल ऑफ प्रोटीन आहे. याच्यामध्ये एकदम सुंदर आहे, बनवायला इझी आहे, जास्त याच्यामध्ये झंझट नाही. चला तर ही डिश बनवायला चालू करूयात. या ठिकाणी मी हंकड घेतलेला आहे, म्हणजे आपला चक्का दही 2 चमचे या ठिकाणी घेणार आहेत आपण. आणि 1 चमचा आपली घरची दुधावरची मलाई. तुमच्याजवळ जर अमूलचं फ्रेश क्रीम असेल तर ते घ्या. 1 चमचाभर आपण तेल घालणार आहेत, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा या ठिकाणी गरम मसाला, अर्धा चमचा आपण या ठिकाणी अद्रक लसणची पेस्ट, अर्धा लिंबू, या ठिकाणी आपण चिमटभर या ठिकाणी आपण हळदी घातली आहे. आणि हे अशी पनीरची क्यूब करून घेतले आहेत आपण. असे स्क्वेअर आकाराचे हे क्यूब आहेत, ते याच्यामध्ये आपण डीप करणार आहेत. आणि याला आपण एक 10 मिनिट याला आपण रेस्ट करायला ठेवणार आहे, जेणेकरून हे जे मॅरिनेशन आपण बनवलं आहे ना ते पूर्ण या आपल्या पनीरमध्ये कोट होईल आणि या पनीरमध्ये त्याचा पूर्ण अरोमा उतरेल या प्रकारे. तर या ठिकाणी तुम्ही पिंच ऑफ लाल कलरचाही यूज करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तंदूर मसालाही ॲड ऑन करू शकता. चला तर या ठिकाणी आपण 1 चमचाभर आता या ठिकाणी बटर घालणार आहेत. बटर आणि 1 चमचा भरून आपण या ठिकाणी तेल घालणार आहेत. हे छानसं मेल्ट झालं ना बटर, याच्यामध्ये आपण मशरूम घालणार आहेत. हे मी ठीक आहे 100 ग्राम हे मशरूम व्यवस्थित क्लीन करून वॉश करून याला असे जुलियन कटिंग करून घेतले नाहीत. हे फक्त आपल्याला सॉटे करायचे आहेत. नंतर आपण हे जे दहीचं बॅटर केलं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं दही उरणार आहे, त्याच्यात कोट करणार आहेत आपण. हे आता याच्यामध्ये चिमटभर आपण सॉल्ट टाकणार आहेत. बटरमध्ये सॉल्ट असं, त्याच्यामुळे प्रमाण कमीच ठेवा. आणि हे फक्त आपण त्याला गरम करून बाजूला काढून घेणार आहेत. हे डन झालं. आपल्याला ह्याला शिजवायची जास्त गरज नाही, कारण खूप टेंडर असतं, नाजूक असतं, लगेच शिजलं जातं. त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचाभर बटर आणि 1 चमचाभर आपण तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब टाकू. त्याला छानसं आपण गोल्डन ब्राऊन करून घेणार आहेत. जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला. आता हे जे दही राहिलं आहे ना याच्यात पूर्ण मसाला आहे, त्याच्यात आपले हे मशरूम घालूत. हे पाहिलं, मशरूमला पाणी छान सुटलेलं होतं. यालाही आपण या बॅटरमध्ये कोट करूत. आणि जेव्हा आपली पनीरची हे क्यूब पूर्ण गोल्डन ब्राऊन होतील ना तेव्हा याच पॅनमध्ये साईडला आपण हे टाकणार आहेत. एका साईडनं छानसे हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. याला आपण परतवून घेऊत. दोन्ही साईडनं आपल्याला असे सुंदरसे याला भाजायचे आहेत. जास्त याला जास्त क्रिस्पी करू नका, नाहीतर काय होतं या जे पनीर आहे ना ते एकदम असं रबरासारखं होतं. आपल्याला फक्त वरचं दही आहे आणि जे काही मसाला लावलेला आहे ना तो फक्त गोल्डन ब्राऊन करायचा आहे. त्यातलं मॉइश्चर आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्याच पॅनमध्ये आपण साईडला हे मशरूम घातलेले आहेत आणि गॅस बंद करणार आहेत. आपल्याला गॅस चालू नाही ठेवायचा. हे पॅनच्या गरमीनं हे मशरूम आणि त्याचं जे बॅटर आहे ना ते मिक्स होऊन छानसं एक त्या मशरूमला छानशी एक टेस्ट येणार आहे. गॅस करणार आहेत. हे पाहिलं. आता हे आपण काढून घेऊत. आपल्याला जास्त पॅनमध्ये हे ठेवायचं नाही, नाहीतर त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल. आता याच्यातले आपण फक्त मशरूम काढणार आहेत आणि जी खाली आपली ऑइल किंवा ग्रेव्ही राहिलेली आहे ना त्याच्यामध्ये हे कटलेट घालणार आहेत. हे कटलेट तुम्ही बटाट्याची करू शकता, मिक्स व्हेजिटेबलची करू शकता, कशाचीही तुम्ही कटलेट करू शकता किंवा रेडीमेड कटलेटची पॅटी भेटते तीही तुम्ही घेऊ शकता. जर याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी पराठ्याची जी रेसिपी आहे ना ती वरील लिंकमध्ये शेअर करते. ते पराठ्याचंच बॅटर आहे. या ठिकाणी मी एकदम स्टिकी राईस घेतलेला आहे. हा इंद्रायणी राईस आहे. त्याच्यातनं थोडंसं मी तेल घालून एक 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या. त्याच्यावर आपण हे छानसं आपलं गोल्डन ब्राऊन क्रिस्पी झालेलं आपण पनीर ठेवणार आहे. याच्या साईडनं व्ही शेपमध्ये आपण हे आपलं मशरूम ठेवूत आणि त्याच्यासमोर जातील हे आपले कटलेट जातील. या ठिकाणी तुम्ही कॅप्सिकमचाही वापर करू शकता. तिन्ही बेल पेपर तुम्ही इथं घातले तरी खूप सुंदर याचा कलर दिसेल. आता या दुसऱ्या कटलेटवर आपण थोडासा हा राईस घालणार आहेत आणि जी आपल्या पॅनमध्ये थोडीशी ग्रेव्ही उरली होती ना ते आपण वरून याच्यावरती
असं स्प्रेड करणार आहेत. एक टेम्पटिंग कलर याचा दिसेल आणि माउथ वॉटरिंग ही आपली डिश होईल. ही फुल पार्टी डिश आहे. डेफिनेटली बनवा. खूप जण याला ना आवडीनं खातील. ही रेसिपी नक्की घरी बनवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अप्रतिम ही डिश आहे. हे नक्की बनवा.